बातमी पाहूया अशोक चव्हाण यांच्या संदर्भात। अशोक चव्हाण यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे। चव्हाणांचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वीकारलेला आहे। आता अशोक चव्हाण यांची पुढची भूमिका काय असणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार अशी ही चर्चा आता सुरू आहे। लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे। अशातच काँग्रेस पक्षाला खिंडार पडताना दिसते। काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। अशोक चव्हाण यांनी विधानसभा आमदारकीचा राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होते। अशोक चव्हाण नॉट रिचेबल आहेत। अशातच भाजपच्या कार्यालयात काँग्रेस नेत्यांच्या पक्षप्रवेशाची तयारीही सुरू झालेली आहे। त्यामुळे सध्याची एकूणच परिस्थिती पाहता अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे। त्यामुळे आता अशोक चव्हाणांच्या पुढच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष आहे। अशोक चव्हाण हे आता राजीनामा दिल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करणार अशी ही चर्चा सुरू आहे। अशोक चव्हाण यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा राजीनामा स्वीकारलेला आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी हा राजीनामा दिलेला आहे। त्यामुळे त्यांची पुढची भूमिका काय असणार आहे, ते भाजपात जाणार आहेत की नाही हे लवकरच चित्र स्पष्ट होणार आहे। मात्र या सगळ्याकडे अवघ्या महाराष्ट्राचं आणि सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे।